आज मी बघणार आहे या कचऱ्या डेपोमध्ये मला काही किमती वस्तू सापडते का. चला बघूया. सगळ्यात पहिले मी हँड ग्लोव्ज घातले आणि त्यानंतर सुरू केली आपली शोध मोहिमेची सुरुवात हाताबाहेर झाडू घेऊनच केली मी पहिली. सगळं शोधायला चालू केलं. आपल्याला काही ते किमती वस्तू शोधत होतो तुम्ही, जसं की पैसे किंवा सोनं चांदी. आणि खरंच मला या ठिकाणी एक सोन्याचा चमचा सापडला. हा सोन्याचा नव्हता मित्रांनो, हा तांब्याचा चमचा होता. पण हा पण एक व्हॅल्युएबल गोष्ट मला मिळाली इथे. जोपर्यंत मला इथे काय पैसे सोनं चांदी मिळत नाही मित्रांनो, तोपर्यंत मी शोधत राहणार. एक तर शोधल्यानंतर मला एक बॉल सापडला. तो काय माझ्या काही कामाचा नव्हता, पण ठीक आहे, ती पण गोष्ट लोक भेटत राहतात कचऱ्यामध्ये. आणि त्यानंतर खूप शोधल्यानंतर मला एक पैसे सापडले. पण पैसे काय असले नव्हते, नकली होते. मग मी असली पैशांचा शोध चालू केला. आपण काही जुने सुटकेस पडलेले होते ती उचकले आणि उचकता खरंच मला एका सुटकेसमध्ये ना पैसे सापडले. मला विश्वासच पटला नाही की लोक कचऱ्यामध्ये पैसे पण विकू शकतात. फार श्रीमंत लोक आहे पुण्यातले, कचऱ्यामध्ये पैसे फेकायला लागलेले आजकाल. त्यानंतर एक बास्केटबॉल सापडले मित्रांनो. आणि हे दादा बघा मस्त एन्जॉय करत होते लांबून बघून आपली गंमत. आणि ह्यांना पण विश्वास पडत नव्हता की मला या गोष्टी सापडता येते. आणि फायनली मी ज्या गोष्टी शोध करत होतो ती गोष्ट मला इथं भेटली. भाई अंगठी सापडलेली. चांदी तर वाटत नाही मला बघून. आता आपण सोन्याच्या दुकानात नेणार आहे. हा बॉल माझ्या काही कामाचा नव्हता म्हणून परत रिटर्न जाऊन दिलं. आणि तिथून निघालो मी एका सोन्याच्या दुकानामध्ये. सोन्याच्या दुकानात जाऊन दादानं पहिले आपण ती अंगठी दिली आणि त्यांनी त्यांची जाळूच्या दगडावरती एकदा चमकवली. आणि ती खरंच चांदीची निघाली. मलाही बघून विश्वास नव्हता की चांदीची अंगठी होती. पूर्ण 4 ग्रॅमची ती अंगठी निघाली. त्या अंगठीची किंमत मला पूर्ण दादांनी 600 रुपये दिली. आज मी कचऱ्यामधून पूर्ण 600 रुपये कमवले मित्रांनो. अशी व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा.